आयोगाने त्याची नोंद घेतली, सरकार वेठीस आला आणि सरकारने हार मानली. परंतु त्यावेळेस मराठा आरक्षण उपसमिती त्या ठिकाणी चर्चेला आली आणि त्यावेळेस त्यांनी जरांगे पाटलाला विनंती केली की काही गोष्टी या नियमामध्ये बसून कायद्याच्या चौकटीमध्ये कराव्या लागतात आणि त्यासाठी वेळ लागतो. आणि जरांगे पाटील जरी चौथी नापास जरी माणूस असला तरी पण त्यांना तेवढं कायद्याचं ज्ञान आहे की कुठल्या गोष्टी कशा करायला पाहिजेत, काही नाही. आणि जरांगे पाटलांनी सरकारने जेवढी मुदत मागितली होती त्याच्यापेक्षा 1 महिन्याची मुदत त्यांना जास्त दिली. पण ही मुदत देत असताना जरांगे पाटलांना विश्वास होता की आता तरी हे सरकार आपल्या तोंडाला पानं पुसणार नाही. परंतु सरकार कुठलंही असो, ते एकदा खुर्चीवर बसलं की त्याला मायबाप जनतेशी काय घेणं देणं नसतं. याही सरकारने तसंच केलं. जरांगे पाटलांना तिथून उठवलं, उपोषण स्थगित केलं. परंतु आज आपण जर पाहिलं तर मुंबईवरून येऊन आपल्याला किती दिवस झाले, आपल्या किती मागण्या मान्य केल्या सरकारने, किती समित्या बसवल्या, किती समित्यांचा पाठपुरावा केला. तर या सरकारनं सुद्धा आपल्याला तोंडावर पानं पुसण्याचं काम केलंय. जरांगे पाटील सातत्याने याचा पाठपुरावा करत आहेत. परंतु आता प्रकर्षाने एक गोष्ट निदर्शनास आली की आता या झालेल्या नगरपालिकेमध्ये आपल्या 4 बांधवांचे कुणबी नोंदी सापडल्या होत्या, त्यांचे ओबीसीचे प्रमाणपत्र निघाले. परंतु या सरकारमधल्या नेत्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा गैरफायदा घेत ते आपले प्रमाणपत्र रद्द केले आणि ज्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले ते माणसं गेले अंतरवालीमध्ये. जरांगे पाटलांना म्हणाले, दादा हे बघा असं असं झालं, आमचे